रसिकांनो, मित्रांनो, नमस्कार. आपल्या सर्वांचा आजचा दिवस शुभ जावो. मित्रांनो, आपलं आयुष्य मजेत जगायचं असतं, कारण गेलेली वेळ परत येत नसते आणि येणारी वेळ कशी असेल हेही माहीत नसते. म्हणून मित्रांनो, आपलं आयुष्य मजेत जगायचं असतं. कोणी आपल्यासाठी वाईट वागलं तर तिथंच सोडून द्यायचं असतं. ज्याचा त्याचा स्वभाव म्हणून आपण पुढं निघून जायचं असतं. मित्रांनो, प्रत्येकजण स्वार्थापोटी नातं जोडत असतो आणि आपलं काम झालं की आपल्याला नकळत आपल्याला बाजूला सारलं जातं. मित्रांनो, हे समजलं आपल्याला तेव्हा दुःखी नाही व्हायचं, मग आपणच सर्वापासून बाजूला जायचं. मित्रांनो, कोणासाठी कितीही केलं तरी आपण शेवटी एकटेच असतो, हे सत्य आपण स्वीकारायचं असतं. म्हणून आपलं आयुष्य मजेमध्ये जगायचं असतं. मित्रांनो, नक्की एकदा विचार करा. चला मित्रांनो, सुंदर विचारांची शिदोरी ही मालिका घेऊन आलो आहे. चला मित्रांनो, करूया सुरुवात विचारांना, सुंदर सुविचारांना. मैत्री केली तर जातपात पाहू नका आणि मदत केली तर ते बोलून दाखवू नका. कारण कोणत्याही बाटलीचा सील आणि दोस्तांचा दिल एकदा तोडला की विषय संपला. मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा, कारण गरज संपते पण सवय कधीच सुटत नाही. शब्दच माणसाला जोडत असतात आणि शब्दच माणसाला तोडतही असतात. शब्दच असतात जे कधी रामायण तर कधी महाभारत रचत असतात. कुणी कुणाला अधिक करतो, कुणी कुणाला वजाबाकी करतो, कुणी कुणाला गुणिले करतो, कुणी कुणाला भागाकार करतो, पण परमेश्वर मात्र वेळ आले की सगळ्यांना बरोबर करत असतो. ती राहील तर तुम्ही राहणार, ती नाही तर तुम्हाला कोणी नाही. ती म्हणजे माणुसकी. ज्यांना आपली चूकच समजत नाही अशा लोकांना कधीच त्यांची चूक दाखवण्याचा प्रयत्न करू नका, कारण ते इतके मूर्ख असतात की ती स्वतःची चूक तर मानतच नाहीत, उलट आपल्याला चुकीचं ठरवत असतात. आपले प्रयत्न संपतात तेव्हा हिंमत साथ देत असते आणि जेव्हा आपलीच लोक तोंड फिरवतात तेव्हा परमेश्वर साथ देतो. फक्त स्वतःमध्ये विश्वास पाहिजे. अत्तर सुगंधी व्हायला फुलं सुगंधी असावे लागतात आणि नाती सुंदर व्हायला माणसांचे स्वभाव निर्मळ असावे लागतात. समोरच्याच्या गरजेवर आपली किंमत ठरत असते. पायपुसणी कितीही सुंदर असली तरी कोणी हात पुसत नाही त्याला. ईश्वरी निर्णयात उशीर होतो पण निर्णय मात्र स्थिर असतो. फक्त माणसाला विश्वास आणि धीर ठेवायची गरज असते. लोक बोलतात बाईच्या डोक्यावर पदर असावा, त्यापेक्षा आपल्या डोळ्यात आदर असावा. जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं की एकच जन्म आहे म्हणून आयुष्य सुंदर जगायचं, हे ज्यानं त्यानं ठरवायचं असतं. आजचा माणूस रक्ताच्या नात्यात बेईमानी करतो आणि परक्या नात्यात इमानदारी शोधतो. सुख हा साधा सरळ शब्द आहे, पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून घेत असतो. दुःख हा वेदनादायी शब्द आहे, पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं मार्गदर्शन करत असतो. आपल्या मनातील प्रत्येक भावना ही गुंतागुंतीची असते. ती प्रत्येकाला समजेल असं नाही, मात्र जे आपल्या मनाच्या जवळ असतील त्यांना ती समजल्याशिवाय राहत नाही. अंधार झाला तर स्वतःच्या सावल्यासुद्धा साथ सोडत असतात. म्हणून आयुष्याच्या वाटेवर एकटं चालण्याची हिंमत ठेवावीच लागत असते. व्यक्तीचं मोल समजण्यासाठी एक तर ती गमवावी लागते किंवा कमवावी लागते. आज आयुष्यात येणारा प्रत्येक धडा तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी तयार करत असतो. संवादाची गोळी घेतली की बरीच दुखणी बरी होत असतात. रानामध्ये खत, बाजारामध्ये पत आणि घरामध्ये एकमत असणाऱ्यांचा संसार हा नेहमी सुखाचा होत असतो. कुणी नाकारलं म्हणून कुणाचं श्रेष्ठत्व कमी होत नसतं. शांतता ही बऱ्याच समस्यावर औषध असू शकते, पण सर्वच नाही. जेव्हा मान सन्मानाने स्वाभिमानावर वार केले जातात तिथं तोंड उघडल्याशिवाय पर्याय नाही. मीही चुकू शकतो हे एकदा मान्य केलं की अनेक वाद आणि विरोध हे कमी होत असतात. स्पष्ट बोला, पण असं बोला की ज्यामुळं समोरच्याला कष्ट होणार नाही आणि तुमचे असलेलं नातं नष्ट होणार नाही.
काही लोकांची सवय अशी असते की आपली समोरच्या व्यक्तीबद्दल कानभरणी करतात आणि स्वतः मात्र त्या व्यक्तीसोबत गोड राहतात. म्हणून कधी कोणाच्या सांगण्यावरून कोणाशी नातं बिघडवायचं नसतं. नवस पूजा अर्चा देव हे सगळं करून झालं की माणसं नशिबावर खापर फोडत असतात. रसिकांनो, हे विचार आवडले असतील तर हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.